नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान भाजपने इथे मोठा विजय मिळवलाय। मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईने भाजपाने 65 जागांवर विजय मिळवलाय। 111 जागांपैकी 65 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झालेत, तर शिवसेना शिंदे गटाचे 42 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेत। नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर होणार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी या विजयानंतर जल्लोष देखील साजरा केलेला पाहायला मिळतंय। काल संपूर्ण मुंबईमध्ये आणि संपूर्ण जवळपास सगळ्याच शहरांमध्ये भाजपचाच विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपच्या जास्तीत जास्त जागा या ठिकाणी निवडून आल्याचं पाहायला मिळतंय। नवी मुंबई महानगरपालिकेसाठी 28 वॉर्डमधील एकूण 111 जागांसाठी मतदान झालं होतं आणि या 111 जागांपैकी सर्वाधिक 65 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झालेत आणि नवी मुंबईत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। त्यानंतर आता नवी मुंबईत शिवसेना शिंदे गटाचा दुसरा पक्ष विजयी ठरलेला आहे। शिवसेना शिंदे गटाचे 42 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेत, तर शिवसेना ठाकरे गटाचे 2 आणि मनसेचे 2 आणि अपक्ष 1 उमेदवार विजयी झालेत। मात्र बहुमतांनी भाजप पक्ष सगळीकडेच निवडून आल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये, उमेदवारांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये सगळीकडेच आनंदाचं, जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी पाहायला